नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. आर्मी पब्लिक स्कूल पुणे यांच्या मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी एकूण 67 जागांसाठीची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे. या ठिकाणी शिपाई, चालक, मल्टीटास्किंग स्टाफ, शिक्षक, अटेंडंट, सल्लागार अशा अनेक पदांसाठी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आर्मी पब्लिक स्कूल देवरोड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी PGT टीचरसाठी वॅकन्सीज आहे. त्यामध्ये मॅथमॅटिक्स, इंग्रजी, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि हिंदी विषयामध्ये या ठिकाणी वॅकन्सीज जे आहे निघालेले आहेत. शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी 50% मार्कासहित तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 50% मार्कासहित उत्तीर्ण असाल, B.Ed तुमचं झालेलं असेल, कंपल्सरी या ठिकाणी B.Ed ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित विषयामध्ये या ठिकाणी तुमच्याकडे संबंधित क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. TGTसाठी या ठिकाणी इंग्रजी, हिंदी, संस्कृत, मॅथमॅटिक्स आणि सोशल स्टडीजसाठी या ठिकाणी वॅकन्सीज ज्या आहेत सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. त्यानंतर PRTसाठी ऑल सब्जेक्टसाठी D.Ed तुमचं झालेलं असेल किंवा BL-ED तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. B.Ed किंवा BEL क्वालिफिकेशन नॉट अवेलेबल कॅन्डिडेट B.Ed झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. अवेलेबल कॅन्डिडेट नाही झाला तर B.Ed कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट या ठिकाणी केले जाऊ शकतात. तर या ठिकाणी प्री प्रायमरी टीचरसाठी ऑल सब्जेक्टसाठी ग्रेड 12 नुसार या ठिकाणी तुम्ही CBSE किंवा ICSE किंवा IOS उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित. नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल आणि 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी वॅकन्सीज आहेत. योगा टीचरसाठी देखील वॅकन्सी आहेत. फ्रेंच भाषेसाठी डिप्लोमा तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर थिएटरसाठी ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबत डिप्लोमा देखील तुमचा झालेला असणं आवश्यक आहे. ड्रामा इन्स्टिट्यूटमध्ये मिनिमम 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. स्पेशल एज्युकेटरसाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबत B.Ed झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये किंवा B.Ed झालेलं असेल, जनरल 1 वर्षाचा डिप्लोमा स्पेशल एज्युकेशनमध्ये झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. काउन्सिलर या पदासाठी सोबत फिजिओलॉजी सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा कोर्स काउन्सिलिंगमध्ये झालेलं असेल. मिनिमम एक्सपिरियन्स 3 वर्षाचा तुमचा या ठिकाणी लागणार आहे. टीचिंगचा किंवा काउन्सिलिंगचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफमध्ये लायब्रेरियन पदासाठी B.Lab तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल लायब्ररी सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. LDCसाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 10 वर्षाचा सर्व्हिस तुम्ही केलेली असणं आवश्यक आहे. क्लर्क्स, एक सर्व्हिसमॅन किंवा या ठिकाणी नॉलेज तुम्हाला असेल कॉम्प्युटर MS ऑफिस स्पीड तुमचा 12,000 डिप्रेशन पर आवर असणं आवश्यक आहे. बेसिक नॉलेज अकाउंटिंगचं तुम्हाला असणं आवश्यक आहे. सायन्स लॅब अटेंडंट या पदासाठी 10+2 तुम्ही सायन्समधून उत्तीर्ण असाल आणि कॉम्प्युटर लिटरेट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पॅरामेडिक्स या पदासाठी 10+2 सोबत डिप्लोमा इन नर्सिंग मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पिओन या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ड्रायव्हर या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे आणि हेवी मोटर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वयमर्यादा 50 वर्षाची या ठिकाणी आहे. मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी ॲटलिस्ट 10वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वयमर्यादा जी आहे तुम्हाला मिनिमम 25 वर्षाची टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफासाठी आहे आणि 40 वर्षापर्यंतची मॅक्झिमम वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. वॅकन्सी जी आहेत या ठिकाणी PRTसाठी मॅथ, इंग्लिश, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि हिंदी विषयामध्ये आहे. एकूण या ठिकाणी मॅथमॅटिक्ससाठी 1 वॅकन्सी आहे, इंग्रजीसाठी 1 वॅकन्सी आहे, बायोलॉजीसाठी 1 आहे, इकॉनॉमिक्ससाठी 1 आहे, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिससाठी 1 आहे, पॉलिटिकल सायन्ससाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे, हिस्ट्रीसाठी 1 वॅकन्सी आहे, हिंदीसाठी 1 वॅकन्सी आहे. त्यामध्ये वॅकन्सी रेग्युलर पोस्टसाठी देण्यात आलेल्या आहेत आणि फिक्स्ड आणि टर्म आणि ॲथलेटिक पोस्टसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. TGTसाठी हिंदी
विषयासाठी 2 वॅकन्सीज आहेत. संस्कृतसाठी 3, मॅथमॅटिक्ससाठी 4, इंग्रजीसाठी 3, सोशल स्टडीजसाठी 1, सायन्ससाठी 1 अशा 2 वॅकन्सीज अशा या ठिकाणी आहेत. PRTसाठी एकूण 15 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. प्रायमरी टीचरसाठी 2 वॅकन्सीज आहे. आर्ट अँड क्राफ्टसाठी 2 वॅकन्सी आहेत. डान्ससाठी 2 वॅकन्सी आहे. म्युझिकसाठी 2 आहेत. PT या ठिकाणी 4 वॅकन्सीज आहेत. योगासाठी 1, फ्रेंचसाठी 1, थिएटरसाठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. काउन्सिलर या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे. स्पेशल एज्युकेटरसाठी 1 वॅकन्सी आहे. लायब्रेरियनसाठी 2 वॅकन्सी आहे. LDCसाठी 2, सायन्स आणि लॅब अटेंडंटसाठी 2, पॅरामेडिक्ससाठी 1, पिऊनसाठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यानंतर ड्रायव्हर या पदासाठी 1 वॅकन्सी आहे. मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी या ठिकाणी 7 वॅकन्सीज आहेत. या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. क्वालिफिकेशन संदर्भातील डिटेल माहिती देखील आपल्याला जाहिरातीमध्ये आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर ग्रुप चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.